जेवण म्हणजे यज्ञ. वा, आज आमटीचा खूप छान वास येतोय. मी सुरू करते. हो, मला पण खूप भूक लागली आहे. अरे अरे, इतकी घाई कशाची? चला खाली बसूया आणि एक छोटासा श्लोक बोलायचं का? खाली बसून का? आम्ही सोफ्यावर बसून खातो ना. इथे किती आरामदायक वाटतंय. प्लीज. बाळांनो, जेवताना आराम अनुभवण्यापेक्षा शिस्त महत्वाची आहे. आधी खाली बसा बघू. बघा, आपल्या पूर्वीच्या परंपरेत जेवणाला खूप महत्त्व दिलं आहे. खाली बसून शांतपणे आणि तेही चमच्याने न खाता हाताने जेवण केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. खाली बसून जेवण्याचे काय फायदे असतात आजी? खूप आहेत हो. एक म्हणजे पचन सुधारते. खाली बसून जेवलं की आपलं अन्नावर लक्ष केंद्रित होतं. तसेच शरीराची लवचिकताही टिकते. हे उगाच नाही, एवढ्या म्हातार वयातही मी खाली मांडी घालून जेवू शकतो. वा, म्हणजे जेवण ही एक प्रकारची साधनाच आहे का? हो बाळा, आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत जेवणाआधी श्लोक म्हणण्याची सुद्धा पद्धत आहे. श्लोक? वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. आजोबा, ह्याचा अर्थ काय होता? पहिला घास घेताना देवाचे नाव घ्या, म्हणजे आपण अन्नाबद्दल आभार व्यक्त करतो. सहज हवण होते नाम घेता फुकाचे. जेव्हा आपण देवाचे नाव घेतो तेव्हा ते जणू यज्ञासारखं पवित्र कर्म होतं आणि आपण काहीही खर्च न करता एक आध्यात्मिक कृती करतो. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न म्हणजे फक्त पदार्थ नाही, ते आपल्या जीवनाचा आधार आहे. तेच आपल्याला ऊर्जा, विचारशक्ती आणि जीवन देतं. म्हणूनच अन्न याला पूर्ण ब्रह्म म्हणतात. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तो एक पवित्र यज्ञ आहे, जिथे आपण शरीराला आणि आत्म्याला पोषण देतो. म्हणूनच बाळांनो, जेवण करताना घाई नको, राग नको, मोबाईल नको. फक्त खाली बसून शांतपणे हातांनी एक एक घासाची मजा घेत आनंदाने आणि देवाचे आभार मानून जेवायचं. म्हणजे आजपासून आधी बसायचं, मग श्लोक, मग जेवण. हो, आणि हातानेच जेवायचं. लवकर निघे, लवकर उठे. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे आजी! मन कामना ए आजी, अगं पूर्ती. किती जय जोरात. देव जय आमची देव. झोप मोड जय होते. देव जय देव जय फक्त मंगल 2 मिनिटं मूर्ती. झोपू दे ना प्लीज, झोपू दे ना प्लीज. कामना पूर्ती. जय देव जय देव. वी यू उठा उठा रे, किती वाजलेत बघा तरी. उठा उठा मित्रांनो, सकाळ झाली. उठा. आळशी कुठले? ए कोको, चुप, तोंड बंद कर. केवढ्यांदी ओरडतोस? थांबा थांबा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. कोको, बाळांनो, रोज सकाळी उठल्यावर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याचे दर्शन घ्यावे, कारण आपल्या बोटाच्या टोकाला लक्ष्मीचा वास असतो. हाताच्या मध्यभागी विद्येची देवी सरस्वतीचा वास असतो आणि मनगटाजवळ विष्णूंचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर करदर्शन घ्यावे आणि तोच हात तोंडावरून फिरवावे. ह्याचा अर्थ स्वतःवर विश्वास ठेवावा. शिवाय रात्रभराच्या विश्रांतीने मन प्रसन्न असते आणि शरीर ताजतवानं असते. म्हणून सकाळी उठून कामाला लागावे. आणि बरं का मुलांनो,
सकाळी उठल्याबरोबर सूर्याला नमस्कार केला ना की पूर्ण दिवस छान जातो. आजी आजोबा, आमचं चुकलं. उद्यापासून नाही आजपासून नाही अगदी आतापासून आम्ही नियमित लवकर उठणार. आणि उठल्याबरोबर हाताकडे पाहून हा श्लोक म्हणणार. आजी, आम्हाला शिकवशील ना श्लोक? हो नक्की. बाळांनो, चला पटकन तयार व्हा. तुमचा योगा क्लास आता चालू होईल. सूर्य नमस्कार. चला मुलांनो, आजपासून आपण सूर्य नमस्काराला सुरुवात करणार आहोत. मला सांगा, तुम्ही काही खाऊन आलात का? नाही टीचर, आजोबांनी घाई केली म्हणून फक्त दूध पिऊन आलो. यू अगदी बरोबर केलत. सूर्य नमस्काराच्या आधी काही खायचं नसतं. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, ह्या सूर्य नमस्काराच्या आधी 12 सूर्याची नावं घ्यायची असतात. सकाळी उठल्यावर सूर्याच्या नावाचा जप करून मग सूर्य नमस्कार घातले की आपले मन आणि शरीर दोन्ही सुदृढ होतं. चला सुरुवात करूया. आधी हात जोडा. यू, काय चाललंय? लक्ष देऊन ऐक. थांबा, आधी आपण ती नावं म्हणूया, मग आसनं करून दाखवते. सूर्य नमस्कार करताना त्याआधी 12 नावे कोणती सांगा बरं. सॉरी टीचर, आम्हाला नाही माहित. काही हरकत नाही, मी म्हणून दाखवते तुम्हाला. आज पहिलाच दिवस आहे ना, हळूहळू पाठ होतील. पहिला, ओम मित्राय नमः. दुसरा, ओम रवये नमः. तिसरा, ओम सूर्याय नमः. चौथा, ओम भानवे नमः. पाचवा, ओम खगाय नमः. सहावा, ओम पुष्णे नमः. सातवा, ओम हिरण्यगर्भाय नमः. आठवा, ओम मरीचये नमः. नववा, ओम आदित्याय नमः. 10वा, ओम सवित्रे नमः. 11वा, ओम अर्काय नमः. आणि 12वा, ओम भास्कराय नमः. प्रत्येक सूर्यनमस्कार कसा करायचा मी दाखवते. हात छातीजवळ घेऊन नमस्कार करणे. आता श्वास आत घेऊन हात सरळ वर करून पाठीमागे वाकणे. श्वास सोडत हात पायाच्या दोन्ही बाजूला जमिनीवर ठेवणे. श्वास आत घेऊन उजवा पाय मागे आणि डावा पाय गुडघ्यात वाकवणे. श्वास सोडत दुसराही पाय मागे घेऊन नितंब वर उचलणे. श्वास रोखून गुडघे, छाती आणि हनुवटी जमिनीला टेकवणे. श्वास घेत छाती वर उचलून आकाशाकडे बघणे. पुन्हा कंबर उचलून डोंगरासारखा आकार करणे. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये आणणे. श्वास सोडत डावा पाय पुढे आणून पुन्हा वाकणे. श्वास घेत सरळ होऊन पुन्हा मागे वाकणे. पूर्वस्थितीत येऊन पुन्हा नमस्कार करणे. आता दोन्ही हात जेवढे डोक्याच्या मागे जातील तेवढे समोरून ताठ व्हा. अरे 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 यू, अरे सावकाश घ्यायचे हात मागे. बघ, लागलं ना. नियमित, नीट आणि सावकाश केले तरच त्याचे फायदे होतात. समजलं का? एकदम नाही जमणार, पण रोज केलं तर नक्की जमेल. सूर्यनमस्काराने पचनशक्ती सुधारते आणि सांधे आणि स्नायू बळकट होतात. टीचर, मी रोज येणार. मला बॉडी बनवायची आहे ना. आंघोळीचे आणि पाणी पिण्याचे महत्त्व. आई ग वी, जाम दमलो. आता उठायची सुद्धा ताकद नाहीये. आजी, मला मस्त कोल्ड्रिंक आण फ्रीज मधलं. घसा कोरडा झालाय. यू, अरे आज पहिला दिवस आहे ना, म्हणून दमलोय आपण. एकदा सवय झाली की नाही दमणार आपण. अरे कोल्ड्रिंक तर लहान मुलांनी अजिबात पिऊ नये. त्यात खूप साखर असते, कृत्रिम ऍसिड असतं. त्यामुळे आपले दात खराब होतात
आणि आपल्या शरीरावर सुद्धा वाईट परिणाम होतो. घ्या लिंबाचं सरबत. दमलात ना, लिंबाच्या सरबताने तरतरी येईल, एनर्जी सुद्धा येईल आणि पटकन उठून तुम्ही आंघोळीला पळाल. रोज पाणी सुद्धा भरपूर प्यायला पाहिजे. पाणी पिण्याने शरीर आतून शुद्ध होते, पचन क्रिया सुधारते, ऊर्जा वाढते, किडनी निरोगी राहते, असे बरेच फायदे आहेत. मला सुद्धा सरबत, मला सुद्धा तहान लागली आहे. आला मोठा शहाणा, आरामात खिडकीत बसून तर आहेस. आजी काय ग, केवढं दमलोय. आज आंघोळीला सुट्टी. अजिबात नाही. अरे व्यायाम केल्यावर तर आंघोळ केलीच पाहिजे. आजी बरोबर सांगतेय. त्याने शरीर ताजतवानं होतं. शिवाय आपल्याला जो घाम आलेला असतो त्यावर हवेतील धूळ, जंतू चिकटलेले असतात. आंघोळ केल्याने ते निघून जातात. बरोबर. आणि आपल्याला ताजतवानं वाटतं. व्यायाम, योगा, भरपूर पाणी पिणे आणि शरीर स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी एकदम बेस्ट. म्हणजे आजी आम्ही कधीच आजारी पडणार नाही ना. एकदम बरोबर. आजी मग तर आम्ही रोज भरपूर पाणी पिऊ आणि कधीही आंघोळीचा कंटाळा करणार नाही. चला चला लवकर. बघा मला सुद्धा किती घाम आलाय. चल, चावट कुठला. For more such content, subscribe to VU Katha, VU Junior and VU Kahaniya.